राज्यभरात धुळवड उत्साहात साजरी केली जाते त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। ठाण्यामध्ये नगरसेवक अभिजित पवार यांच्याकडून रंग दे कळवा होळी कार्यक्रमाचं आयोजन। गौतमी पाटीलने सादर केलं नृत्य। जितेंद्र आव्हाड आणि गौतमी पाटीलने एकमेकांना होळीच्या शुभेच्छाही दिलेल्या आहेत। बुलढाण्यामध्ये होळीनिमित्त आयोजित बंजारा नृत्यावरती आमदार सिद्धार्थ खरात यांनी धरला ठेका। संत सेवालाल यांच्या गडावरती साजरा होतोय राज्यस्तरीय होळी महोत्सव। यावेळेस पारंपरिक नृत्य महिलांकडून सादर करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये ठिकठिकाणी रंगपंचमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतोय। हाच उत्साह आणि आनंद आपल्याला आपल्या लाडक्या कलाकारांमध्ये देखील पाहायला मिळतोय। आपले सर्व मराठी कलाकार एकत्र येऊन हा रंगपंचमीचा आनंद साजरा करतायत। ठाण्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून धुळवडी निमित्त रंगोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला नृत्यांगना गौतमी पाटीलने देखील हजेरी लावली होती। मला हे नेहमी भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी जालन्याच्या भोकरदनमध्ये कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली आहे। यावेळेस एका कार्यकर्त्याने रावसाहेब दानवे यांच्यासाठी खास गाणं देखील गायलं। खंजिरी वाजवत दानवेंनी गाण्याचा मनमुराद आनंद लुटलेला आहे। पुण्यामध्ये भोई प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य रंगोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। धुलिवंदनाच्या रंगोत्सवामध्ये लहान मुलांसह तरुण तरुणींनी देखील हजेरी लावली होती। लहान मुलांसह युवकांमध्ये देखील रंगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। धुलिवंदनानिमित्त पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड बंद। मार्केट यार्डमधील सर्व कामकाज बंद। बीडच्या केज तालुक्यातील विडा येथे गेल्या 90 वर्षांपासून जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते। दरवर्षी 8 दिवस आधीपासूनच जावयाच्या शोधासाठी गावातील सगळे तरुण फिरत असतात। त्यानंतर धुळवडीच्या दिवशी जावयाची मिरवणूक काढून कपडे आणि सोन्याची अंगठीही दिली जाते। 60-70 वर्ष आहे ज्या ठिकाणी